मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्या भागामध्ये धैर्य रूममध्ये झोपलेला असतो आणि आता सावी जी असते ती त्या रूममध्ये येते आणि आता ती बघते तर धैर्य झोपलेलं असतो. ती म्हणते धैर्य तर फुल झोपलेला आहे आणि ती धैर्यजवळ येऊन बसते आणि धैर्याचा हात हातात घेते आणि म्हणते की धैर्य, मला खरंच अभिमान वाटतो तुमचा, कारण की तुम्ही माझ्यावरती एवढं सगळं घडलं तरी तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला, असं ती म्हणते. आणि आता लगेच धैर्य म्हणतो की हो ना, माझा खरंच तुझ्यावरती खूपच विश्वास आहे असं म्हणतो. तर आता इकडं लगेच जी दामिनी आहे, दामिनीचा प्लॅन होतो सगळा. तेवढ्यात पोलीस पण आता सावीला नेण्यासाठी खाली येतात. आता ते सावीला आवाज देतात. सावी खाली येते, म्हणते काय झालं? तर ते पोलीस म्हणतात तुम्हाला कोर्टामध्ये नेण्यासाठी आम्ही आलो आहोत, चला तुम्हाला कोर्टामध्ये न्यायचं आहे असं म्हणते. आणि आता लगेच जी सावी आहे ती म्हणते मी नाही येऊ शकत आता. अहो दामिनी मॅडम, तुम्ही सांगा ना यांना, मी नाही येऊ शकत. तर आता लगेच ते म्हणतात की नाही नाही, तुला जावंच लागेल सावी, असं काय करते, जा तू सावी. तर आता सावी म्हणते की नाही जाऊ शकत मी, धैर्य झोपलेले आहे, मी कशी जाऊ? अहो त्यांना सोडून तर मी नाही जाऊ शकत असं म्हणते. तर आता लगेच ते म्हणतात की सावी, अगं काळजी करू नको, आम्ही आहोत ना, आम्ही बघून घेऊ, जा अगं सावी तू, असं म्हणतात. आणि आता लगेच जी सावी आहे ती आता जायला निघते. आणि आता सावीला खूप टेन्शन येतं. सावी म्हणते मी धैर्याला सोडून नाही जाऊ शकत, मला एकदा त्यांच्याशी बोलायचं आहे. तर आता दामिनी तिला समजावते आणि म्हणते की हे बघ सावी, तू जरी गेली ना, आम्ही त्यांना सांगू, हे बघ तू आम्ही धैर्याला सांगू की तू काळजी करू नको, धैर्याला आम्ही सांगू सगळं काही, असं म्हणतात. तर दामिनी म्हणते की सावी तू काळजी करू नको, तो धैर्य उठला की मी धैर्याला घेऊन कोर्टामध्ये नक्की येईल, असं म्हणते. आणि आता लगेच जी दामिनी आहे ती सावीला समजावते आणि म्हणते की सावी जा तू त्यांच्यासोबत. आणि आता ते पोलीस असतात ते सावीला घेऊन तिथून जातात. आणि इकडं आता जी इरा आहे ती आता इरा खूप खुश होते. आणि दामिनी सगळ्यांना म्हणते जा, अवंतीनी त्यांना म्हणतात जा, तुम्हाला तुमचे कामं नाही आहेत का, मग जा ना, तुमचे कामं बघा ना, तुम्ही काय आमचं तोंड बघत उभं राहिला तिथे. आणि दामिनी आणि अवंतीला पण नीता आणि अवंतीला पण तिथून काढून देते. आणि इराला म्हणते इरा, आता तू धैर्यावरती लक्ष ठेवायला राहायचं बरं का, आता तू धैर्यावर लक्ष ठेव, सगळं काही तूच बघायचं, आता आम्ही काय काळजी करणार नाही धैर्याची. हे बघ काही झालं तरी धैर्य आता तिकडे कोर्टात आला नाही पाहिजे. आणि हे बघ धैर्याला उठून पण देऊ नकोस आणि आमच्याकडे येऊन पण देऊ नको, आम्ही कोर्टात चाललो आहे. तर आता ती म्हणते की ठीक आहे, जा तुम्ही आत्या. आणि आता तिथून दामिनी जायला निघतात. तर इकडं आता जो धैर्य आहे तो झोपलेला असतो. तर इकडं जी नीरा आहे ती धैर्यजवळ जाते, बघते धैर्य झोपलेला आहे. तिला असं वाटतं की धैर्य कशात उठतो, पण आता धैर्य उठतो आणि तो विचारतो सावी सावी करतो, पण आता सावी काय तिथे नसते. तर इकडं सावीला ते कोर्टामध्ये घेऊन आलेले असतात. तर सगळे मीडियावाले वगैरे तिथे थांबलेले असतात बाहेर. आणि आता ते सावीला प्रश्न विचारणार असतात. सावीची तर ते वाटच बघत असतात. बघूया आता पुढील भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.